महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराज जयंती निमित्ताने चेंबूरमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलाय। यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394व्या जयंतीनिमित्त चेंबूर या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलाय। हे दृश्य आपण पाहू शकताय। खरतर रात्री 12 वाजता हे संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चेंबूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलाय। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलाय। खरतर ही पहाटेची दृश्य आहेत। आपण पाहतोय मुख्यमंत्री त्या ठिकाणी दाखल झाले होते। चेंबूरमधली ही दृश्य आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलाय। यावेळेस त्यांना अभिवादन देखील केलंय। छत्रपतींच्या आता जयंतीनिमित्त आपण पाहतोय राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। प्रत्येक ठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत। तर शिवप्रेमी देखील मोठ्या संख्येने आता दाखल होण्यास सुरुवात झाली आहे आणि त्या अनुषंगानेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चेंबूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलंय आणि अभिवादन केलंय। खरतर राज्यभरात आपल्याला शिवजयंतीचा उत्साह अनुभवता येणार आहे। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय। तर आग्र्यात देखील लाल किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीचा अनुभव आता उत्साह सोहळा आपल्याला अनुभवता येणार आहे। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्या अनुषंगानेच आता ही चेंबूरमधली दृश्य आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला यावेळेस एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलंय। तसेच पुष्पहार अर्पण करून आपण पाहतोय त्या ठिकाणची ही दृश्य। यावेळेस मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।